Okay. So the requirements of the clutch were to transmit the uh, torque maximum, to avoid the jerks, dissipate the heat and noise, and balance it. And we have to have a small as far as possible. So this was the things, that is the flywheel, the clutch plate, the pressure plate, the spring, and the cover assembly. And when this is coupled to it, here we discussed the principle. We have one disc. When this particular disc is rotating, and when second disc is brought into contact with it, uh, the second will also start rotating. Okay, but we want to make into contact, bring into contact. And in order to bring into contact, we have a third disc which we call as a pressure plate. And in order to make it press, we have the spring, and everything to hold it on a position, we have the cover. So we have a flywheel, we have a clutch plate, we have a pressure plate, and we have a spring, and then finally the cover. And here we have the classification of the clutches explained. We have the flat plate clutches or dry and wet clutches. On the basis of number of friction plates, we have single and multi-plate clutches. We have the mechanical or hydraulic operated clutches, and depending on the type of spring used, we have helical coil spring and diaphragm type of spring. On the principle of operation, we have centrifugal clutches or hydraulically operated clutches, and so on. And this said, we said that this is the linkage. Yes, this is the linkage. So this was the point of pivot. म्हणजे इथं फिक्स आहे, हे इकडं दाबलं की हे इकडं जाणार, इथं पण फिक्स आहे, त्यामुळं फिक्स इन द सेन्स पिवट. हे इकडं दाबलं की हे लिंक इकडे येणार, ही लिंक इकडे आली की या लिंक मध्ये इथं पण पिवट आहे, ही लिंक इकडे आली की ही इकडे ओढणार. हे ओढणार म्हणजे हा ओढण्याचं जे मोशन आहे ते आपण प्रेशर प्लेटला माघारी ओढण्यासाठी म्हणजे डिसएंगेज करण्यासाठी वापरतोय. सो दिस इज द लिंकेज, क्लच लिंकेज. द क्लच लिंकेज मेकॅनिकल ऍक्च्युअली असं दिसतं, बरोबर. ही तर तुमचं पिवट आहे, ही क्लच पेडल आहे, क्लच पेडल दाबलं, ही लिंक इकडे गेली, ही लिंक इकडे गेली, तुमचं त्याचं मेकॅनिझम ऍक्च्युएट होतंय. हेच मेकॅनिझम हायड्रॉलिक ऑपरेटर तर असं असेल, इथं क्लच पेडल आहे, इथं तुमचं मास्टर सिलेंडर आहे, तर मास्टर सिलेंडर दबलं जातोय, आतमध्ये पिस्टन पुश होतोय, हायड्रॉलिक ऑइल इकडे येते, इथे एक स्लेव्ह सिलेंडर आहे, स्लेव्ह सिलेंडर मधला ऑइल प्रेशर वाढते, त्याच्यामुळे ही लिंक बाहेर येते. ही लिंक बाहेर आली की या फोर्कला, क्लच फोर्कला ऍक्च्युएट करते क्लच रिलीज करण्यासाठी. ओके, सो दिस वॉज द हायड्रॉलिक ऑपरेशन ऑफ द क्लच. फ्लायव्हील तुमचा असा होता. इथं काय, ही फ्लायव्हील दिसतंय, हे तुमचे टीथ दिसत आहेत, ते स्टार्टिंग साठी दिसत आहेत, आणि एक सरफेस तुमचं क्लच प्लेटला कनेक्ट करणार, ही आतली फेस जिथे क्लच प्लेटला कनेक्ट करणार, ही बाहेरची फेस जी आपल्याला वापरत नाहीये परंतु आपण क्लच म्हणून ती वापरणार. क्लच टॉर्क ट्रान्समिशन साठी हा फ्रिक्शनल सरफेस म्हणून वापरणार. हे तुमचं रिलीज बेअरिंग आहे, ते नंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल ही रिलीज बेअरिंग काय. हे रिलीज बेअरिंग हायड्रॉलिक टाइप ऑफ क्लच असेल तर हा क्लच प्लेट असेंब्ली अशी आहे. तर या क्लच प्लेट असेंब्ली बद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा बोललो. तर क्लच प्लेट असेंब्ली मध्ये काय, या क्लच प्लेट असेंब्ली काय, तर वी हॅव अ रिंग. इथं बाहेर रिंग आहे, या रिंगला इथं फ्रिक्शनल सरफेस बघा रिवेट केलेलं दिसतंय तुम्हाला, इथं रिवेटिंग दिसतंय, बरोबर. इथं रिवेट मारलेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला पण अशीच प्लेट असणार, दुसऱ्या बाजूला पण अशीच फ्रिक्शनल प्लेट असणार. आणि ह्या दोन्ही फ्रिक्शनल प्लेट, एका बाजूला ती फ्लायव्हीलला कॉन्टॅक्ट होईल, दुसऱ्या बाजूला ती प्रेशर प्लेटला कॉन्टॅक्ट होईल, आणि ही दोन्हीच्या मध्ये जॅम होईल. म्हणजे फ्लायव्हीलच्या आणि फ्रिक्शनल प्लेटच्या मध्ये ही प्रेशर प्लेट जॅम होईल, त्याच्यामुळं पॉवर ट्रान्समिशन होणार. तुमचं थोडीशी वेगळ्या प्रकारची क्लच प्लेट, जिथं फ्रिक्शनल सरफेस कंटिन्युअस नाहीये, इथं
पीस बाय पीस इथे अटॅच केलं. इथे एक पीस बघा, इथे एक फ्रिक्शनल मटेरियल, इथे एक फ्रिक्शनल मटेरियल. म्हणजे आपण किती फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट सरफेस एरिया पाहिजे हे डिझायनर कॅल्क्युलेट करतो आणि त्या बेसिसवरती इथं डायमीटर म्हणजे ही इनर डायमीटर जी दिसतंय ते आणि आउटर डायमीटर जी दिसतंय ते कॅल्क्युलेट करणार आणि त्या हिशोबानं आपल्याला इथं फ्रिक्शनल सरफेसची एरिया माहित असल्यानंतर आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं. ओके. आणि हा दिसतोय तो तुमचा फ्रिक्शनल टाइप ऑफ क्लचचा कव्हर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डायफ्रम टाइप ऑफ स्प्रिंग वापरले. बरोबर. तर ही जी दिसते तुम्हाला इथं बघा, ही दिसतंय हे तुमच्याला फ्लायव्हील झालं, हे क्लच प्लेट झालं, ही फ्रिक्शन प्लेट झालं. बरोबर. आपल्याला क्लच प्लेट रिलीज करायची आहे म्हणजे फ्रिक्शनल प्लेट रिलीज करायची आहे आणि ही कशा अगेन्स्ट करणार आपण इथं अगेन्स्ट द स्प्रिंग. ही स्प्रिंग आहे तर ही स्प्रिंग जर कॉइल स्प्रिंग वापरली तर इथं दिसतंय तुम्हाला ही कॉइल स्प्रिंग. बरोबर. आणि इथं दिसतंय ते डायफ्रम टाइप ऑफ स्प्रिंग. बरोबर. तर दोन्ही टाइप मध्ये आपल्याला ते आणि ही तुमचं रिलीज लिव्हर आहे. ही रिलीज लिव्हरच्या इथं दिसतंय तो तुमचं रिलीज बेअरिंग आहे. रिलीज बेअरिंग आहे. मागाशी जी दिसली तुम्हाला रिलीज बेअरिंग ती ही आहे. बरोबर. ह्या रिलीज बेअरिंग मधून आपण ऑपरेट करणार. आता इथं रिलीज बेअरिंग का वापरली याचं जर तुम्हाला समजायचं असेल तर इथं दिसतंय बघा ही रिलीज बेअरिंग, थ्रू आउट बेअरिंग इथं लिहिलेलं. तर आता काय इथं रिलीज बेअरिंगची आता बेअरिंग का गरज भासते, बेअरिंगची गरज का भासते. बेसिकली बेअरिंग कुठं आपण वापरतो, बेअरिंग जिथं फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट सरफेस एरिया मधलं फ्रिक्शनल कमी करायचं आहे तिथं वापरतो. परंतु इथं बेअरिंगची गरज का भासते, तर इथं बेअरिंगची गरज एवढ्यासाठी भासते की कारण तुम्हाला इथं I request all the students present in the lecture to mark the number, their roll number, just roll number as attendance in the chat box, because what happened yesterday, yeah, okay, only number, just mark the number and keep it, no problem. So ensure it everybody. So ही दिसतंय ही तुमचं फ्लायव्हील, हे दिसतंय ते तुमचं क्लच प्लेट, ही दिसतंय ती प्रेशर प्लेट आणि ह्याच्यावरती दिसतात ती ही स्प्रिंग आणि हे कव्हर. आता हे सगळं अटॅच केलं, इथं होल्स दिसतात, ही होल दिसते. बरोबर. ही होल इथं म्हणजे इथं तुम्हाला एक बोल्ट बसेल, ही होल इथं तर दुसरा बोल्ट बसेल. अशा प्रकारे ज्यावेळेला ही सगळं बसवू आपण त्यावेळेला आपलं काय होणार, ही क्लच असेंब्ली बनणार आणि ही क्लच ऑपरेट करण्यासाठी आपल्याला इथं बेअरिंग दिलंय. ही बेअरिंग एक रिलीज फोर्कनं आपण ऑपरेट करतोय. आता ही बेअरिंग म्हणजे काय आणि इथं बेअरिंगची गरज काय, तर आपल्याला माहितीये क्लच कुठं आपण बसवलाय, एक स्टेशनरी पार्टला. बरोबर. गाडीमध्ये एक स्टेशनरी फ्लोर आहे, त्या फ्लोरला आपण कनेक्ट केलंय. परंतु ही जी कॉम्पोनंट आहेत ही सगळं रोटरी कॉम्पोनंट्स आहेत. बरोबर. फ्लायव्हील रोटेट होतंय, क्लच प्लेट रोटेट होतंय, प्रेशर प्लेट रोटेट होतंय, हे सगळे रोटेट होणारे कॉम्पोनंट आहेत. आणि आता या रोटेट होणाऱ्या कॉम्पोनंटला आपल्याला माघारी ओढायचंय. बरोबर. मग आता आपण जर एखादं स्टेशनरी सरफेस वरून एखादा रोटरी सरफेस म्हणजे समजा आता एखादा शाफ्ट फिरतोय आणि त्याला जर मला थांबवायचं आहे, मी ऑब्विसली जमिनीवर थांबलोय, आता ती शाफ्ट रोटेट होतोय, परंतु ती मला त्या शाफ्टला थांबायचं आहे, तर मला कसं थांबवता येईल, तर मी जर त्याला पकडायला गेलो असं तर मी पण त्याच्याबरोबर फिरलं जाईल, त्याच्यात जर जास्त पॉवर असेल तर. म्हणजे एक कॉम्पोनंट असं त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणला आपण, डायरेक्ट मेकॅनिकल कॉन्टॅक्ट मध्ये जर आणला तर त्या केसमध्ये काय होईल, त्या केसमध्ये काय होणार, तो कॉम्पोनंट एकतर तुटेल किंवा त्याच्याबरोबर फिरेल. म्हणजे आपल्याला असं डायरेक्ट मेकॅनिकल कॉन्टॅक्ट मध्ये आणून चालत नाही. मग आपण काय करणार, मग त्या केसमध्ये आपण काय केलं, एक बेअरिंग वापरलं. बरोबर. आता बेअरिंग का आणि कशी वापरली हे जर समजायचं असेल तर तुम्हाला बेअरिंगचं कन्स्ट्रक्शन कसं असतं हे बघूया. तर बेअरिंगचं कन्स्ट्रक्शन कसं असतं बघा, आपल्याला माहितीये एक बेअरिंग म्हणजे दोन त्याला एक रेस असतात, आपण त्याला इनर रेस आणि आउटर रेस असं म्हणतो. बरोबर. तर एक इनर रेस असते, बरोबर, आणि एक आउटर रेस असते, बरोबर. ही आउटर रेस तुमची आणि या इनर रेसच्या आणि आउटर रेसच्या मध्ये तुम्हाला बॉल्स टाकलेले असतात, बॉल बेअरिंग मधले बॉल टाकलेले असतात. बरोबर आहे. आणि हे झालं तुमचं. म्हणजे आता आपण काय करणार, इथं या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे,
आपल्याला एका फिरणाऱ्या शाफ्टवरती असलेला एक कॉम्पोनंट आहे ज्याला आपण प्रेशर प्लेट म्हणतोय, त्या प्रेशर प्लेटला माघारी ओढायचं. मग आपण काय करणार, ही जी शाफ्ट आहे, ही तुम्हाला पॉवर ट्रान्समिट करते. आता ही रोटरी शाफ्ट आहे, ती इथं कनेक्ट केलं आपण, इथं कनेक्ट केलं, बरोबर. म्हणजे इनर रेस आहे ती त्याच्यावरती बसवली, इनर रेस वरती आहे ती त्याच्यावरती बसवली, ही इनर रेस वरती आपली इथं बसवली. इनर रेस म्हणजे आता इनर रेस रोटेट होते बेरिंगची. सगळ्यांनी बेरिंग बघितलं असेल, एक आत एक रिंग असते आणि बाहेर एक रिंग असते आणि दोन्हीच्या मध्ये बॉल्स असतात. तर ती आतली रिंग आहे ती आपल्याला ह्या रोटरी शाफ्ट वरती बसवली, परंतु ध्यानात ठेवा बाहेरची रिंग आहे ती आपण स्टेशनरी ठेवू शकतो बेरिंग मध्ये. आता ही बाहेरची जी रिंग आहे ती आपण प्रेशर प्लेटला जोडली आणि आता आपण काय करणार, ही जी बेरिंग आहे या बेरिंगला इकडे ओढणार. इकडे ओढलं की ही प्रेशर प्लेट पण इकडे ओढली जाते. बघा, आपल्याला एका रोटरी कॉम्पोनंटला हँडल करायचं आहे म्हणून आपण काय केलं, एक बेरिंग इथं वापरलं, बरोबर. कारण बेरिंगचं एक रेस असते ती स्टेशनरी असती आणि दुसरी रेस असते ती रोटरी आपण ठेवू शकतो किंवा दोन्ही पण रोटरी पण ठेवू शकतो. कारण दोन्ही मध्ये आपल्याला म्हणजे फ्रीडम ऑफ मोशन आहे, बरोबर. तर मग आपण काय केलं, एक रेस आहे ती रोटरी पार्ट वरती कनेक्ट केली, दुसरी रेस आहे ती स्टेशनरी पार्ट वरती कनेक्ट केली आणि आता ही बेरिंग आपण माघारी ओढलं की ऑटोमॅटिकली प्रेशर प्लेट माघारी येणार. म्हणजे आपल्याला एका स्टेशनरी कॉम्पोनंट मधून आपल्याला एक रोटरी कॉम्पोनंट हँडल करायचं आहे म्हणून आपण इथं काय वापरलं, एक बेरिंग वापरलं. ओके, सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड व्हाय वी आर युझिंग अ बेरिंग. तर इथं हा रिलीज बेरिंग झालं, बरोबर. ही फ्लायव्हील, क्लच प्लेट, कावं, रिलीज बेरिंग आणि हा रिलीज फोर्क. हा रिलीज फोर्क आपण काय करणार, त्याला माघारी ओढणार, रिलीज बेरिंगला माघारी ओढणार. रिलीज बेरिंगला माघारी ओढलं की प्रेशर प्लेट माघारी ओढली गेली. प्रेशर प्लेट माघारी ओढली गेली की क्लच प्लेट जी काय जॅम होती, कशामध्ये, प्रेशर प्लेट आणि फ्लायव्हीलच्या मध्ये जॅम होती, ते रिलीज झाली. ओके, सो दिस वॉज द इन ऍक्शन, क्लच प्लेट इन ऑपरेशन. हे तुमचं फ्लायव्हील दाखवलंय, क्लच प्लेट दाखवलंय, प्रेशर प्लेट दाखवलंय, हे रिलीज बेरिंग आहेत. ओके, ही रिलीज बेरिंग दिसते तुम्हाला आणि ही रिलीज फोर्क आहे, ही रिलीज फोर्क आपण ऑपरेट करणार, बरोबर. तर तुमच्या पुस्तकामध्ये जी फिगर आहे, जी एक्झाम मध्ये तुम्हाला काढायची आहे, ती ही फिगर आहे. क्लच प्लेट, एक्सप्लेन द क्लच प्लेट विथ अ नीट स्केच म्हणून जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ही फिगर जी दिसते तुम्हाला आता स्क्रीनवरती, ते तुम्हाला एक्झाम मध्ये काढायचे आहे. ज्याच्यामध्ये ही बघा, ही शाफ्ट आहे, ही तुमचं फ्लायव्हील आहे, या फ्लायव्हीलला ही ब्लॅक दिसतंय ती हे क्लच प्लेट आहे, बरोबर आहे. ही आहे ती प्रेशर प्लेट आहे आणि या प्रेशर प्लेटला इथं बघा बेरिंग जोडलेलं दाखवलंय. आता ही माघारी ओढलं की ही प्रेशर प्लेट माघारी येणार. प्रेशर प्लेट या स्प्रिंगच्या अगेन्स्ट माघारी ओढली जाते. मग ज्या वेळेला प्रेशर प्लेट माघारी ओढली जाते त्यावेळेला ही क्लच प्लेट फ्री होते. आता दुसरी गोष्ट, ही क्लच प्लेटच्या आतल्या बाजूला तुम्हाला इथे एक ही दिसतंय बघा, ही पार्ट दिसतोय. या पार्टच्या आतमध्ये इंटरनल टीथ्स आहेत आणि या शाफ्ट मध्ये एक्सटर्नल टीथ आहेत. ही इंटरनल आणि ही एक्सटर्नल, ही टीथ ज्या वेळेला मेश होतात एकामेकाला, ह्याचा अर्थ ज्या वेळेला क्लच प्लेट फिरेल त्या वेळेला ही शाफ्ट फिरेल. ज्या वेळेला क्लच प्लेट फिरायचं बंद होईल त्यावेळेला शाफ्ट पण फिरायचं बंद होईल, बरोबर. म्हणजेच काय, तर आपल्याला ज्या वेळेला पॉवर ट्रान्समिट करायचं आहे त्यावेळेला ही क्लच प्लेट आपण ह्याच्यावर दाबणार. कशानं दाबणार, प्रेशर प्लेटनं दाबणार. प्रेशर प्लेटनं दाबले की त्यावेळेला पॉवर विल ट्रान्समिट, टॉर्क विल ट्रान्समिट फ्रॉम फ्लायव्हील टू क्लच प्लेट, क्लच प्लेट टू हब, हब टू टीथ, टीथ टू शाफ्ट अँड देन आउट. म्हणजे इथून या शाफ्ट मधून आली, फ्लायव्हील मध्ये आली, क्लच मध्ये आली, हब मध्ये आली, टीथ मध्ये आली आणि बाहेर जाणार. अशा प्रकारे दिस इज द पाथ ऑफ पॉवर ट्रान्समिशन व्हॉट वी हॅव इन अ सिंगल प्लेट क्लच. आणि ही सिंगल प्लेट क्लच मध्ये तुमचं एंगेज्ड आणि डिसएंगेज्ड दिसतंय तुम्हाला. ही दिसतंय ते एंगेज्ड आहे, ही डिसएंगेज्ड आहे, बरोबर. हे तेच फिगर आहे विथ फोर्क. ऍक्च्युअली ती फोर्क कसं असतं आणि ते बेरिंग कसं असतं हे दाखवण्यासाठी ही फिगर ऍड केलेली आहे, बरोबर. ही दिसतंय तुम्हाला ऍक्च्युअल आहे आणि इथं तुम्हाला एक्सटर्नल आणि इंटरनल टीथ दिसत आहेत बघा. ओके, सो दॅट विल हेल्प इन यू अंडरस्टँडिंग द ऍक्च्युअल पार्ट. आणि ही प्लेट आहे,
त्या प्लेटवरती फ्रिक्शनल मटेरियल बसवलंय. अशा प्रकारे क्लच प्लेटचं कन्स्ट्रक्शन होतं. आणि ही दिसतंय हे तुम्हाला एक स्पेशल पर्पज साठी आपल्याला इथं स्प्रिंग कॉइल स्प्रिंग लावलेले आहे. बरोबर. तर इथं क्लच प्लेटचं कन्स्ट्रक्शन आपण डिस्कस करतोय. तर इथं बघितलं तर तुम्हाला क्लच प्लेट इन ऍक्शन मध्ये दिसेल. तर ही क्लच प्लेट दिसतात. हे वेगळ्या वेगळ्या टाईपच्या क्लच प्लेट तुम्हाला इथं दिसत आहेत. या सगळ्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं फ्रिक्शनल मटेरियल वापरले. बरोबर. आणि so you have a frictional material either riveted or bolted. ओके. इथं बघा सगळीकडे रिवेट केलेलं दिसते. हे सगळं रिवेट आहे. या रिवेटने फ्रिक्शनल मटेरियल कनेक्ट केले. इथे रिंग टाइप फ्रिक्शनल मटेरियल आहे. इथं पॅड टाइप, एक पॅड, दुसरा पॅड, तिसरा पॅड, चौथा पॅड, असे वेगळे वेगळे पॅड आहेत. इथं पण पॅड आहेत. बरोबर. वेगळ्या वेगळ्या टाइपचे कन्स्ट्रक्शन ऑफ अ क्लच प्लेट दाखवले तुम्हाला. आणि ही क्लच प्लेट वरती लागणारी जी डायफ्राम टाइप ऑफ स्प्रिंग आहे ती अशी असते. बरोबर. ही डायफ्राम स्प्रिंगची ही बघा आतली बाजू उंचवट आहे आणि ह्याला दाबलं की बाहेरची बाजू बाहेर येते. मग ती बाहेरची बाजू कशाला प्रेशर प्लेटला कनेक्ट केली असते, त्यामुळं तो प्रेशर प्लेटला बाहेर ओढले जाते आणि ही असेंब्ली अशा प्रकारे दिसते. इथं तुम्हाला ते प्रेशर प्लेटचं दाखवलंय बघा. सॉरी, ह्या डायफ्राम स्प्रिंगचं. ही डायफ्राम स्प्रिंग इथं दिसते तुम्हाला. ही बाजू ही उंचवट आहे. बरोबर. ही उंचवट्याची बाजू आहे. ही उंचवट्याची बाजू आतमध्ये ढकलली बघा. ही दिसते ही डायफ्राम स्प्रिंग आहे. ही उंचवट्याची बाजू आतमध्ये ढकलली की इथं हा जो एंड आहे तो इकडे सरकला, माघारी सरकला. माघारी सरकल्यामुळे काय झालं की प्रेशर प्लेट बाहेर ओढली गेली, त्याच्यामुळं डिसएंगेज झाला. ओके. हे झालं सिंगल फ्लॅट प्लेट टाइप ऑफ क्लच. जर कोन क्लच असेल तर असा, कोन क्लच असेल तर असा. तर त्या कोन क्लच मध्ये ही काय आहे, हा तुमचा फ्लायव्हील आहे. ही जी तुमची क्लच प्लेट आहे आणि इथं फ्रिक्शनल मटेरियल आहे. कोन क्लच मध्ये ही अशा ऑपरेशन येते. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपण माग एक पॉइंट आपण डिस्कस करायचा प्रयत्न मागच्या वेळी केला की इथं आपण म्हणाल की डॅम्पिंग ऑफ द म्हणजे स्लो एंगेजमेंट अँड स्लो डिसएंगेजमेंट आपल्याला जमलं पाहिजे. बरोबर. दिसलं पाहिजे, झालं पाहिजे. मग आता स्लो एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट व्हायचं असेल, व्हायला पाहिजे असेल, तर आपल्याला त्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन करायला लागते. मग ती प्रोव्हिजन काय आहे, तर ही प्रोव्हिजन म्हणजे स्प्रिंग आहे. तर त्याचं आपण ऑपरेशन कसं होतंय बघूया. तर तुम्हाला त्यासाठी मी एक व्हिडिओ दाखवतो. मागच्या वेळी पण मी हा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला, परंतु मला दाखवता आला नाही. आता मला वाटतंय तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल. इथं बघा, हा क्लच प्लेट आहे. बरोबर. ही क्लच प्लेट आहे. तर ही क्लच प्लेटचं फ्रिक्शनल सरफेस आहे. बरोबर. आणि आतला हा आहे. तर हे तर काय सांगितलंय की अशा प्रकारे ही मोज वाजल्यामुळं इंटरमिटेंट पॉवर सप्लाय त्या शाफ्टला मिळतोय. बरोबर. आता हा इंटरमिटेंट पॉवर सप्लायमुळे काय होतंय की व्हायब्रेशन्स तयार होतात. बरोबर. व्हायब्रेशन्स तयार होत आहेत. परंतु आता ह्या व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला एलिमिनेट करायला लागतंय. तरच आपलं युनिफॉर्म मोशन आउटपुट मिळणार आहे आपल्याला. मग त्याच्यासाठी प्रोव्हिजन कुठे केली आहे, तर त्याच्यासाठी प्रोव्हिजन आपल्याला क्लच प्लेट मध्ये केली आहे. बरोबर. आणि मोर ओव्हर आपल्याला गिअर शिफ्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला क्लच लागणार आहे. बरोबर. तर ही तर आता आपल्याला समजा सरळ पॉवर सप्लाय दिला, सरळ पॉवर सप्लाय दिला तर काय होतंय बघा. तर बघा तुम्हाला इथं काय दिसतंय, इथं तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये व्हायब्रेशन दिसतंय बघा. बरोबर. जर म्हणजे तुम्ही सरळ जर जी काही इंजिन मधून पॉवर येणार आहे तो जर डायरेक्ट सप्लाय केला तर ती असा असेल. तर ती बघा तुम्हाला कसा दिसतोय. तुम्हाला गिअर मध्ये व्हायब्रेशन दिसतंय बघा, सरळ सरळ दोन्ही आउटपुट आणि इनपुट गिअर हालतंय दिसतंय बघा तुम्हाला. करेक्ट. तर हे असं होतं आणि हे जी होऊ नये म्हणजेच आपल्याला व्हायब्रेशन आहे ते डॅम करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रोव्हिजन करायला पाहिजे, जे का प्रोव्हिजन आपण क्लच मध्ये करणार आहोत. बरोबर. तर क्लच मध्ये ती कसं करतो आणि त्याचा इफेक्ट कसा आहे, तर ही बघा. हे इथं तुम्हाला दिसतंय बघा. आता ही तुमची जी दिसते ती ही क्लच प्लेट, ही दिसते ती हब. म्हणजे ही इनपुट कॉम्पोनंट आहे आणि ही आउटपुट कॉम्पोनंट आहे.
बरोबर. आता इथून ज्या वेळेला पॉवर किंवा टॉर्क इकडे जाते, त्याच्यामध्ये इथून इथं येणारी इनपुट जी आहे ही फ्लक्च्युएटिंग आहे. आता तुम्ही बघितलं फ्लक्च्युएटिंग आहे. ती फ्लक्च्युएटिंग आपल्याला इथं नॉन फ्लक्च्युएटिंग म्हणजे ती व्हायब्रेशन डॅम्प करून पुढे पाठवायची. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं, इथं स्प्रिंगची एक असेंब्ली बसवली. बरोबर. ही स्प्रिंगची कॉइल स्प्रिंगची एक असेंब्ली बसवली, ज्याचं फंक्शन आहे डॅम्पिंग. बघा इथं कसं डॅम्पिंग करायचंय आपल्याला ते बघा. हे असं होत असते. इनपुट व्हायब्रेटरी असते. मग आपल्याला ही व्हायब्रेटरी इनपुट असेल तर तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला पॉवर ट्रान्समिशन होईल. तर बघा, ही आता टेक्निकली सांगितले बरं का. एक इंजिन आहे, इथं फ्लायव्हील आहे, ही ट्रान्समिशन म्हणजे गिअरबॉक्स आहे आणि ही डिफरन्शियल आहे. आता तुम्ही जर ते फ्लक्च्युएशन्स त्यातनं बाहेर काढले नाहीत, विदाउट फ्लक्च्युएशन बाहेर काढता तुम्ही जर पॉवर ट्रान्समिट केलं तर काय होते बघा. इथं ही जी आहे हे फ्लक्च्युएशन्स ह्या फ्लायव्हील मध्ये आलेत. फ्लायव्हील मध्ये आता तुम्ही गिअरच्या फ्लायव्हीलचे गिअर फिरताना जर बघितलं तर ती गिअर अशा म्हणजे फ्लक्च्युएट करताना दिसत आहेत. तर ती फ्लक्च्युएशन इथं दाखवलंय आणि हीच फ्लक्च्युएशन आपल्याला गिअरबॉक्सला दिलं तर गिअरबॉक्स अजून जास्त फ्लक्च्युएट होत आहे, कारण ते अँप्लिफाय होत आहेत, व्हायब्रेशन्स अँप्लिफाय होत आहेत. बरोबर. आणि तुमचं हे अशा प्रकारे तुमचं पॉवर ट्रान्समिशन होणार आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणात व्हायब्रेशन्स तुम्हाला असणार आहेत जर तुम्ही व्हायब्रेशन डॅम्पिंगची व्यवस्था नाही केली तर. बरोबर. मग आता आपल्याला काय केलं, आपण हे करण्यासाठी आपण एक ह्या फ्लायव्हीलच्या आणि गिअरबॉक्सच्या मध्ये एक क्लच नावाचा कॉम्पोनंट वापरला, त्याला आपण डॅम्पर असं पण म्हणूया, कारण इथे एक डॅम्पिंगचं फंक्शन पण त्याला आपण दिलंय, म्हणून आपण त्याला डॅम्पर असं पण म्हणतो इथं. बरोबर. तर ही डॅम्पर जर वापरला तर आता काय होतंय बघा. आता तुम्हाला दिसतंय सरळ. तर ही जी फ्लक्च्युएशन्स किंवा व्हायब्रेशन्स होते, जी अँप्लिफाय होत होते, ती आता डॅम्प आउट झालेत. आणि यू आर गेटिंग अ युनिफॉर्म रोटरी मोशन ऑफ द शाफ्ट विदाउट एनी व्हायब्रेशन्स. बरोबर. सो दिस इज द रोटेशनल स्पीड फ्लक्च्युएशन्स. तर जी फ्लक्च्युएशन इथं स्मॉल होते, इथं असं अँप्लिफाय होत होते विदाउट क्लच. आता आपण क्लच वापरल्यामुळं हे अशा प्रकारे डॅम्पिंग होते बघा. सो दिस इज व्हॉट इज द फंक्शन ऑफ द डॅम्पर स्प्रिंग्स. त्यामुळे आपण ती जी स्प्रिंग कॉइल स्प्रिंग्स वापरले त्याला आपण नाव दिलं डॅम्पर स्प्रिंग. ती कशामुळे होते ही बघा, ही डॅम्परचं फंक्शन आहे. अशा प्रकारे इथं डॅम्पिंग होते. बघितलं. आता ही पार्ट हा स्टेशनरी दिसतोय तुम्हाला, ही जरी मूव्ह होत असतील तर. आता बघा, आता क्लच वापरल्यानंतर तुमचं मोशन कसं होतंय बघा इथं. इथं तुम्हाला दिसेल की क्लच वापरल्यानंतर तुमचं मोशन कसं होतंय. बरोबर. तर तर इथं तुम्हाला ही कशामुळे झालं, या डॅम्पर स्प्रिंगमुळे झालं. ही डॅम्पर स्प्रिंग कुठं वापरले, क्लच प्लेटच्या मध्ये. म्हणजे इथं बाहेरच्या बाजूला फ्रिक्शनल सरफेस आहे, आतमध्ये हब आहे आणि या दोन्हीच्या मध्ये डॅम्पर स्प्रिंग्स वापरले. ह्याला नाव दिलं आपण डॅम्पर स्प्रिंग. ही ऍक्च्युअली कॉइल स्प्रिंग्स आहेत, पण ह्याला आपण नाव दिलं डॅम्पर स्प्रिंग्स. हे डॅम्पर स्प्रिंग कशासाठी, तर ही इथं जी मोशन होत दिसत होतं आपल्याला, ही मोशन डॅम्प आउट करण्यासाठी, व्हायब्रेशन डॅम्प आउट करण्यासाठी आता विदाउट डॅम्पिंग मोशन ट्रान्समिट होतंय. बरोबर. तर इथं ती कशी असेंब्ली करते थोडंसं दाखवलंय तिथं बघा. हे बघा, हे डॅम्प होताना दिसते बघा. बघितलं. हे आता तुम्हाला दिसलं ते, म्हणजे इथं बघितलं ही स्प्रिंग दबली गेली. म्हणजे हे बाहेरचं सरफेस, हे आतलं सरफेस, म्हणजे हा हब आणि हा फ्रिक्शनल सरफेस आणि ह्याच्यामध्ये हा स्प्रिंग दबली गेली. बरोबर. ही या स्प्रिंगमुळे काय होतंय की जी काही व्हायब्रेशन्स इथं येत आहेत ते डॅम्प आउट होत आहेत. बरोबर. येस. इथं क्लिअरली दिसतंय बघा तुम्हाला. इथं आता तुम्हाला हे डॅम्पिंग कसं होतंय ते क्लिअरली दिसतंय बघा. जी व्हायब्रेशन आहेत म्हणजे दोन्हीकडे येणारी जी व्हायब्रेशन्स आहेत ते डॅम्प आउट होत आहेत आणि एक युनिफॉर्म आउटपुट तुम्हाला आतल्या हबला मिळतोय. त्यामुळं आतला हब आहे तो आता युनिफॉर्म मॅनरने फिरणार, जरी व्हायब्रेशन्स बाहेरच्या क्लच प्लेटला मिळत असलं तरी सुद्धा. बरोबर. हे बघा, म्हणजे स्टार्टिंगच्या म्हणजे एंगेजमेंटच्या आणि डिसएंगेजमेंटच्या वेळेला दोन्ही वेळेला हे तुम्हाला डॅम्पिंग करतंय हे तुम्हाला आता दिसलं.
Okay, I hope everybody understood how the damping happens in a, तर ही damping या damper springचं फंक्शन आता मला वाटतंय तुम्हाला समजलं असेल सगळ्यांना. So this was the single plate clutch. Okay, and the cone clutch is something like this. Cone clutch ही असं असते. तर cone clutch मध्ये काय, ही तुमची बाहेरची फ्लायव्हील आहे, ही तुमचं क्लच प्लेट आहे आणि ही क्लच फ्रिक्शनल सरफेस आहे. आता ही फ्रिक्शनल सरफेस ही कोनिकल सरफेस आहे, ही सुद्धा कोनिकल सरफेस आहे. म्हणजे हे तर जसं दाखवलं हे दोन्ही कोनिकल आहेत. तर हे सगळं दोन्ही कोनिकल आपण का केलं, तर का केलं ह्याचं मला वाटतं मागच्या वेळी आपण डिस्कस केलं होतं थोडंसं, पण अजून एकदा आपण करूया. हे आपण कशासाठी करतोय, तर आपण म्हणालो की काय, एक ही तर कोनिकल सरफेस वरती आपल्याला फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट येतोय, बरोबर. ही कोनिकल सरफेस मध्ये इथं फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट येतोय. हे आपला फ्रिक्शनल सरफेस इथं आहे आणि आपल्याला अप्लाय करतो तो फोर्स असा आहे, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे प्रत्येक फोर्सला दोन कॉम्पोनंट असतात, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल, बरोबर. आणि तिसरा असतो तो आपल्याला मिळतो तो रिझल्टंट, बरोबर. तर रिझल्टंट आपल्याला इथं पिक्चर मध्ये येणार आहे, बरोबर. परंतु रिझल्ट आपल्याला इथं पिक्चर मध्ये येणार आहे, पण म्हणजे रिझल्टंट हा नेहमी मोठा असतो, बरोबर. तर आपल्याला आता आपण हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे हा अप्लाय करतोय, परंतु ऍक्च्युअल पिक्चर मध्ये हा रिझल्टंट येतो, म्हणजे रिझल्टंट इज ग्रेटर दॅन द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. त्यामुळे काय होतं, इथं आपण जेवढा फोर्स ऍक्ट करतोय त्याच्यापेक्षा जास्त फोर्स ऍक्च्युअल पिक्चर मध्ये इथं असतो. म्हणजे याचा अर्थ ड्रायव्हरला जो फोर्स लावावा लागणार आहे किंवा इकडून ही दाबा जी लागणार, दाब जी पाहिजे तो दाब आपल्याला कमी फोर्स अप्लाय करायला लागतो इन केस ऑफ कोन क्लच. आणि म्हणून कोन क्लच जनरली आपल्याला आपण जनरली वापरतो किंवा जनरली प्रिफर करायला पाहिजे. इट इज अ मोर ऍडव्हान्टेजेस, बरोबर. परंतु आपण जसं पूर्वी म्हणालो होतो एका लेक्चरमध्ये की कोण क्लच जनरली वापरत नाहीत, त्याचं कारण काय, कारण थोडं जरी वेअर आउट झालं तरी आपल्याला खूप डिस्टन्स आपल्याला ती मूव्ह करावं लागतं, ऍडजस्टमेंटसाठी खूप अवघड जातं, म्हणून आपण कोन क्लच जनरली वापरत नाही. तर कोन क्लच, एक्सप्लेन अ कोन क्लच विथ फिगर असं जर म्हणालो तर प्रश्न आला एक्झाम मध्ये, तर तुम्हाला ही फिगर काढून तुम्हाला एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. तर ही फिगर सुद्धा तुमच्या पुस्तकातली आहे, ही फिगर तुम्ही बघून ठेवा. आणि मला वाटतं तुम्हाला इथं कसं फंक्शन होतंय हे तुम्हाला इथं समजलं असेलच. नेक्स्ट टाइप ऑफ क्लच इज मल्टीप्लेट क्लच, बरोबर. मल्टीप्लेट क्लच. आता बेसिकली हा प्रश्न पडतो की सिंगल प्लेट क्लच कधी वापरायचे, मल्टीप्लेट क्लच कुठं कधी वापरायचे, आणि कुठल्या व्हेकल मध्ये सिंगल प्लेट क्लच असतात आणि कुठल्या व्हेकल मध्ये मल्टीप्लेट क्लच असतात, बरोबर. तर तुम्ही थिअरी ऑफ मशीन मध्ये शिकलेला असाल, डॉम किंवा टॉम या विषयांमध्ये शिकलेला असाल की क्लच डिझाईन ऑफ द क्लच करताना आपण काय करतो, बेसिकली किती टॉर्क आपल्याला ट्रान्समिट करायचं हे पहिल्यांदा बेसिक रिक्वायरमेंट कन्सिडर करतो, आणि त्या टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी आपल्याला किती फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट सरफेस एरिया आहे लागते हे कॅल्क्युलेट करतो. म्हणजे बेसिकली आपण तिथं काय करतो, तर तिथं आपण इनर डायमीटर अँड आउटर डायमीटर ऑफ द रिंग कॅल्क्युलेट करतो. म्हणजे हे असं, हे ह्या रिंगचं इनर आणि आउटर डायमीटर हे कॅल्क्युलेट करतो आपण. हे फ्रिक्शनल सरफेस एरिया आहे, हे फ्रिक्शनल सरफेस एरिया आहे, इथं फ्रिक्शनल मटेरियल आपल्याला लावायचं आहे, आणि ह्याचं इनर डायमीटर आणि आउटर डायमीटर आपल्याला कॅल्क्युलेट करतो आपण, बरोबर. म्हणजे ही जी एरिया आहे दॅट इज द इफेक्टिव्ह एरिया रिक्वायर्ड फॉर पॉवर ट्रान्समिशन, बरोबर. आता ह्यासाठी म्हणजे आपल्याला काय माहित पाहिजे की आपल्याला एक्झॅक्टली किती एरिया पॉवर ट्रान्समिशनसाठी लागणार आहे हे माहित पाहिजे, बरोबर. मग आपल्याला अमुक पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी किती एरिया एकदा आपण माहित आहे काढली की मग त्या हिशोबाने आपल्याला ही डायमीटर फायनलाइज करता येतात, बरोबर. परंतु आता समजा जर आपल्याला टॉर्क जर जास्त असेल, खूप जास्त असेल, तर काय होईल, हे डायमीटर वाढत जाईल. आता हे डायमीटर कितीपर्यंत, मग कुठेपर्यंत वाढवू शकतो आपण, तर याला पण एक लिमिट आहे ना. काय लिमिट आहे, तर समजा तुमचं इंजिनचं साईज एवढं आहे, हे इंजिन आहे, हे इंजिन आहे, हे तुमचं फ्लायव्हील आहे,
हे तुमचं फ्लायव्हील आहे. तर आता तुमची जर क्लच प्लेट एवढी मोठी होत असेल तर ती चालेल का? तर ऑब्विसली नाही चालणार. का? आपल्याला एवढंच आपण मॅक्झिमम कन्सिडर करू शकतो, ह्याच्यापेक्षा जास्त मोठं कन्सिडर करू शकत नाही. परंतु आपलं टॉर्क ट्रान्समिशन, जे टॉर्क ट्रान्समिट करायचे तो तर जास्त आहे, मग काय करणार? आपल्याला जास्त एरिया पाहिजे, मग काय करणार? तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, वी कॅनॉट गो फॉर अ सिंगल प्लेट क्लच, रॅदर वी हॅव टू गो फॉर अ मल्टी प्लेट क्लच. म्हणजे आपला जो रिक्वायर्ड एरिया आहे तो मेकअप करण्यासाठी किती नंबर ऑफ क्लच प्लेट्स आपल्याला लागत आहेत हे कॅल्क्युलेट करून आपण तेवढ्या नंबर ऑफ क्लच प्लेट्स आपण वापरतो आणि मग त्याची असेंब्ली करून वापरतो. मग आपल्याला जी काय डिझाईन मिळतं त्याला आपण मल्टीप्लेट क्लच असं म्हणतोय. बरोबर? तर हे अशा केसमध्ये म्हणजे जिथं पॉवर ट्रान्समिशन खूप जास्त आहे आणि आपल्या अलाउएबल मॅक्झिमम साईज ही कमी आहे, अशा केसमध्ये आपल्याला मल्टीप्लेट क्लच वापरावं लागतं. उदाहरणार्थ आपण स्कूटर किंवा बाईक मध्ये बघितलं तर बाईकचं इंजिन कंपॅरेटिव्हली छोटं असलं तरी सुद्धा त्याचं डायमीटर, ही जी डायमीटर आहे, ही जी डायमीटर दिसतंय आपल्याला किंवा ही जी डायमेन्शन दिसतंय ही त्याचं खूप छोटं असतं. आणि आता मग तेवढ्या डायमेन्शन्स मध्ये आपल्याला जर त्याची आणि त्या हिशोबानं त्या डायमेन्शनच्या हिशोबानं त्याची पॉवर खूप जास्त आहे. आणि जर आपण सिंगल प्लेट क्लच वापरायला गेलो तर अशी मोठी मग आपल्याला सिंगल प्लेट डिझाईन करावी लागते, जे काही शक्य नाही. मग त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, तर मग छोट्या डायमीटरच्या नंबर ऑफ क्लच प्लेट्स वापरावं लागतात, नंबर ऑफ क्लच प्लेट्स वापरावं लागतात. म्हणून आपण बाईक मध्ये मल्टीप्लेट क्लच वापरतो. बरोबर? ऑन द अदर हँड, इन ट्रक वी यूज अ सिंगल प्लेट क्लच, इन बस वी यूज अ सिंगल प्लेट क्लच. कारण का? कारण तिथं इंजिन मोठं आहे, तिथं फ्लायव्हील खूप मोठा आहे आणि त्या फ्लायव्हीलची जी साईज आहे तेवढ्या साईजचं आपल्याला फ्रिक्शन सरफेस चालणार आहे, फ्लायव्हील चालणार, सॉरी क्लच प्लेट चालणारी आहे, तेवढ्यावर आपलं रिक्वायरमेंट पूर्ण होतंय. म्हणून आपण तिथं सिंगल प्लेट क्लच वापरू शकतो. पण तीच जर आपण समजा इंजिन छोटं घेतलं, आता इंजिन छोटं घेतलं की काय होणार, फ्लायव्हीलची पण साईज लहान होणार. मग फ्लायव्हीलची साईज जर लहान झाली तर त्या केसमध्ये आपल्याला तिथं सुद्धा मल्टीप्लेट क्लच वापरावं लागणार. बरोबर? म्हणजे size is one of the most important parameter, and second parameter, sorry, the first parameter is the amount of the torque that has to be transmitted, and second is the amount of the size that can be allowed to have for the maximum dimension of the clutch plate. बरोबर? मग जर खूप जास्त पॉवर असले तरी सुद्धा, म्हणजे आता अर्थ मुव्हिंग मशिनरी मध्ये आपण मल्टीप्लेट क्लच वापरतो, परंतु बस मध्ये आपण सिंगल प्लेट क्लच वापरतो. बरोबर? पण तेच आपण छोट्या व्हेकलकडे गेलं की इंजिन साईज खूप लहान असती, म्हणजे फ्लायव्हील खूप लहान असतं. मग तेवढ्या फ्लायव्हील लहान असल्यामुळं आपल्याला तिथं त्या फ्लायव्हीलच्या साईजच्या हिशोबानं आपली डायमेन्शन जी पाहिजे ती खूप मोठी जाती सिंगल प्लेट वापरत असेल तर, आणि ते शक्य नसल्यामुळं आपल्याला काय करावं लागतं, मल्टीप्लेट क्लच वापरावं लागतं. म्हणजे मल्टीप्लेट क्लच कधी वापरायचे, एक तर जास्त पॉवर असल्यानंतर किंवा खूप लहान साईज करायला लागल्यानंतर. This is the two conditions which will be requiring to use the multi-plate clutches when compared to a single plate clutch. तर मला वाटतंय सगळ्यांना समजलं की मल्टीप्लेट क्लच कधी वापरायचं आणि मग मल्टीप्लेट क्लच कसं असेंबल करता येते इथं दाखवलंय बघा. इथं काय असतं, आपल्याला जी फ्लायव्हील आहे, इथं ही येलो दिसते, ही फ्लायव्हील आहे. तर या फ्लायव्हीलला इथं एक काय म्हणायचं, इथे एक नॉच दिलाय. बरोबर? इथे एक फट दिली. तर या फटीमध्ये आपल्याला आपण काय करणार, इथं बघा, इथं दोन प्लेटच्या क्लच इथं दोन टाईपच्या क्लच प्लेट आपण वापरतो. एक टाईपची इथं ब्लॅक दिसेल, ज्याला बाहेर असे टीथ आहेत, असे बाहेर टीथ आहेत, असे बाहेर टीथ आहेत. बरोबर? आणि दुसऱ्या टाईपचे क्लच प्लेट आहे, ते बाहेर असं गोलच आहे, परंतु आतमध्ये त्याला असे टीथ आहेत. आतल्या रिजन मध्ये असे टीथ आहेत. बरोबर? तिथं तुम्हाला आतमध्ये काय यांना आतमध्ये टीथ दिसेल, काय यांना बाहेरचे टीथ दिसतील. बरोबर? इथं ही जी पांढरं दिसतंय ह्याला आतमध्ये टीथ दिसतायत आणि इथं ब्लॅक दिसतंय ह्याला बाहेरचे टीथ दिसतायत. इथं बघा, ही येल्लो दिसतंय तुम्हाला, ह्या येल्लोच्या आतमध्ये इथं बघा टीथ दिसतायत. आणि ब्लॅक बघितलं तर ब्लॅकला इथं बघा ही बाहेरचे टीथ आहेत. बघा इथे दिसतंय ते बाहेरचे टीथ आहेत, हे हे हे. आणि
म्हणजे वन सेट ऑफ प्लेट्स आर देअर विच आर मुव्हिंग ऑन द हब. आता हब कसं असणार आहे, हब आपल्याला माहिती आहे क्लचचा हब आहे, त्याला एक्सटर्नल टीथ असतात आणि क्लच प्लेटला इंटरनल टीथ असतात. मग आपण काय केलं, एक सेट ऑफ प्लेट म्हणजे इथं वन सेट ऑफ म्हणजे इथं नंबर ऑफ प्लेट्स आर देअर. आता समजा 6 प्लेट आहेत तर त्यात 3 इंटरनल टीथ वाले असणार आणि 3 एक्सटर्नल टीथ वाले असणार. आणि एक्सटर्नल टीथ वाल्या प्लेट आहे ती या नॉच मध्ये मूव्ह होणार, त्याचे टीथ इथं बसणार आहेत, ही दिसतं इथं बसणार आहे. आणि इंटरनल टीथ असलेले ती इथं बसणार आहेत बघा, इथं ही हिरवं दिसतं इथं, ह्याच्यावरती मूव्ह होणार आहेत. बरोबर. आणि ही असेंबल केलं की तुम्हाला हे असं दिसतं. बरोबर. मग आपण काय केलं, एक एक्सटर्नल टीथ वाली प्लेट, एक इंटरनल टीथ वाली प्लेट, एक एक्सटर्नल टीथ, इंटरनल टीथ, एक्सटर्नल टीथ, इंटरनल टीथ. म्हणजे आता कसं करणार आपण, तर ही एक्सटर्नल टीथ इथं बसल्यामुळं जे काही याच्यामधून पॉवर येतोय तो ऑटोमॅटिकली याला ट्रान्समिट होतोय. बरोबर. ही काळी प्लेट दिसते याला ट्रान्समिट होतोय, या प्लेट मधून ती पुढं ह्या गोल्डन किंवा येलो टीथ वाल्या प्लेटला ट्रान्समिट होतोय. कशा बाय, कारण ही जी आहे याच्यामध्ये फ्रिक्शन आहे, या दोन्हीमध्ये फ्रिक्शन आहे. आणि ही ज्या वेळेला फिरते त्यावेळेला हब फिरतय. बरोबर. म्हणजे फ्लायव्हील फिरलं की ही काळ्या प्लेट फिरतायत सगळ्या, आणि ह्या काळ्या प्लेटच्या आणि ह्या येल्लो प्लेटच्या मध्ये फ्रिक्शन असल्यामुळं ही येल्लो प्लेट फिरतायत, आणि येल्लो प्लेट फिरला की तुमचं हब फिरतंय, आणि हब फिरलं की तुमचं शाफ्ट फिरतंय. So that is how the power is transmitted in a multi-plate clutch. Multi-plate clutch. I hope everybody has understood how a single plate clutch and a multi-plate clutch works. एक मिनिट, याचं माझ्याकडे व्हिडिओ आहे का, मी इथं चेक करतो, नसेल तर तुम्हाला पुढच्या वेळी दाखवीन. डोंट वरी अबाउट दॅट. तुमची जी पुस्तकातली जी फिगर आहे जी तुम्हाला एक्झाम मध्ये ड्रॉ करायची आहे ती अशी आहे. सो इफ द क्वेश्चन इज आस्क्ड इन द एक्झामिनेशन रिगार्डिंग विथ अ नीट स्केच एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ अ मल्टीप्लेट क्लच, असं जर विचारलं तर तुम्हाला ही फिगर ड्रॉ करायची आहे. जिथं ही दिसतं ही तुम्हाला ही फ्लायव्हील आहे, या फ्लायव्हीलला एक्सटेन्शन आहे, आणि या फ्लायव्हीलच्या आतल्या बाजूला आता आपण जसं बघालो तिथं नॉचेस आहेत. बरोबर, नॉचेस आहेत, आणि ह्या नॉचेस मध्ये एक सेट ऑफ क्लच प्लेट्स ह्याच्यामध्ये आहेत, आणि दुसरी सेट आहे ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये ती दिसते ती आतल्या या हब ची जी टीथ आहे त्याच्यावरती बसवले. म्हणजे पॉवर विल ट्रान्समिट फ्रॉम शाफ्ट टू flywheel, from the flywheel to the plates which are having external teeth, and from the plates with the external teeth to plates with the internal teeth, and from the plates with the internal teeth to hub, and from the hub to the shaft, and then outside. So this is how your multi-plate clutch works. So this is about a multi-plate clutch. I hope everybody has understood how a multi-plate clutch works. Let me check out if I have a okay clutch कसं वर्क होतंय ते ॲनिमेशन आपण एकदा बघूया. फ्रिक्शन क्लचचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे ते इथं दाखवलंय. हे तुमचे क्लच असेंबली आहे. तर या क्लच असेंबली मध्ये दिस इज युअर, हे तुमचं फ्लायव्हील दिसतंय. बरोबर, हे क्रँकशाफ्टला कनेक्ट केलंय. बरोबर. तर ज्या वेळेला हे क्रँकशाफ्ट फिरेल त्यावेळेला हे फ्लायव्हील आहे. तर ही फ्लायव्हीलला काय दाखवलंय, एक आपला स्टार्टरचा एक गिअर मूव्ह होतो त्यावेळेला फ्लायव्हील म्हणजे स्टार्टिंगसाठी आपण वापरतो, म्हणून त्याला बाहेर टीथ असतात. त्यामुळे तुम्हाला फ्लायव्हील आयडेंटिफाय करायला सोपं आहे. ज्याला बाहेर टीथ असतात ते फ्लायव्हील आहे. आता ही जी सरफेस आहे ही आपण फ्रिक्शनल सरफेस म्हणून वापरणार, म्हणून आपण त्याच्यावरती काय केलं, क्लच प्लेट यूज केली. इथं क्लच प्लेट असेंबल केले. बरोबर. आता ही फ्लायव्हील फिरलं की, आणि जर क्लच प्लेट त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर क्लच प्लेट फिरणार, आणि क्लच प्लेट फिरली तर मग हा हब फिरणार आहे. बरोबर. या हबला दिसतंय तुम्हाला इंटरनल टीथ आहे. मग ह्याच्याबरोबर आपण काय करणार, ह्याच्यामध्ये शाफ्ट एक्सटर्नल टीथ असलेला इथं वापरणार. बरोबर.
आणि इथं तुमची असेंब्ली दाखवली. हे हब, हे फ्रिक्शनल सरफेस, बरोबर. हा हे जे कव्हर प्लेट आहे त्या डॅम्पर स्प्रिंगचा कव्हर प्लेट आहे, ज्याच्यामध्ये इथं तुम्हाला इथं डॅम्पर स्प्रिंग दिसत आहेत आणि फ्रिक्शनल मटेरियल जे आहे ते इथं रिवेटिंग करून बसवलेलं असतं, बरोबर. इथं सगळं हे रिवेटिंग वापरलंय आपण. ही सुद्धा इथं रिवेट केलंय, कव्हर सुद्धा इथं रिवेट केलंय. ही डॅम्पर स्प्रिंग आहे तुमचे, जे डॅम्पिंग साठी, व्हायब्रेशन डॅम्पिंग साठी वापरलंय. अशा प्रकारे तुमचं असेंब्ली झाले. बरोबर. आणि आता हे तुमचे शाफ्ट बसवले, आउटपुट शाफ्ट बसवले, बरोबर. असं आपल्याला फिरणं अपेक्षित आहे, बरोबर. आता जर आपण ही माघारी ओढलं, त्याची प्लेट जर रिलीज झाली तर फ्लायव्हील फिरतंय परंतु क्लच प्लेट फिरत नाहीये बघा. आणि क्लच प्लेट फिरत नसल्यामुळे आउटपुट शाफ्ट पण फिरत नाहीये, बरोबर. इथं बघितलं काय तर आपल्याला हे एक्सटर्नल म्हणजे फ्लायव्हील फिरतंय परंतु क्लच प्लेट फिरत नाहीये. का? इथं फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट नाहीये आणि फ्लायव्हील फिरत नसल्यामुळं आउटपुट शाफ्ट पण फिरत नाहीये, बरोबर. परंतु आपल्याला हे कॉन्टॅक्ट मध्ये आणलं आणि मग ही फिरवलं की मग दोन्ही फिरणार. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक स्प्रिंग वरती प्रेशर प्लेट टाकली, परत एक स्प्रिंग टाकली, डायफ्रम स्प्रिंग टाकली, बरोबर. आणि हे जी असेंब्ली आहे ती तुमची असेंब्ली अशी दिसते बघा, बरोबर. ही दिसते तुमचे फ्रिक्शनल प्लेट आहे किंवा ज्याला क्लच प्लेट म्हणतो. ही दिसते तुमचे प्रेशर प्लेट, ही दिसते तुमचे स्प्रिंग, डायफ्रम टाइप ऑफ स्प्रिंग. हा तुमचा रिलीज बेअरिंग, बरोबर. रिलीज बेअरिंग आपल्याला इथं बघा, हा पार्ट रोटरी आहे, जिथं म्हणजे इनर रेस रोटरी आहे, आउटर रेस या स्प्रिंग वरती, स्प्रिंग फिरत नाहीये, स्प्रिंग स्टेशनरी आहे कव्हर वरती, ते त्याच्याशी कनेक्ट केले. म्हणजे आपल्याला स्प्रिंग ऑपरेट करण्यासाठी आपण हा स्टेशनरी पार्ट, आउटर रेस ऑफ द बेअरिंग वापरला, बरोबर. आणि ही ज्या वेळेला हे करतो त्यावेळेला हे बघा ही माघारी येते, बरोबर. इथं बघा तुम्हाला इथं सरळ सरळ दिसतंय, इथं हे प्रेशर प्लेट माघारी ओढली जाते आणि इथं गॅप तयार होतो, बरोबर. हे अशा प्रकारे तुमचं स्प्रिंगचं ऑपरेशन होतंय. सो दिस इज हाऊ अ सिंगल प्लेट क्लच वर्क्स. मग ज्या वेळेला कॉन्टॅक्ट येईल त्यावेळेला पॉवर ट्रान्समिट होईल, ज्यावेळी कॉन्टॅक्ट नसेल त्यावेळेला पॉवर ट्रान्समिट होणार नाही. ओके, सो दॅट इज हाऊ द क्लच ऑपरेट्स. आता हेच मल्टीप्लेट क्लच कसं ऑपरेट होतं. हे तुमचं सिंगल प्लेट क्लच होतं. परंतु जर आपल्याला जास्त जर सरफेस वापरायचे असतील तर मग आपल्याला मल्टीप्लेट क्लच वापरली. आता इथं बघा, ही जी फ्रिक्शनल प्लेट आहेत त्याला ही सगळे आता दाखवलेले ह्याला आतल्या बाजूला दात्रे आहेत. ओके, टीथ वी हॅव इंटरनल टीथ्स, वी हॅव इंटरनल टीथ्स. आता हे सगळं कुठं बसणार? हब वरती बसणार. तर जे हब शाफ्टला जो रोटेट केलंय त्याच्यावरती बसणार, बरोबर. आणि दुसऱ्या प्लेट्स आहेत ते याच्यामध्ये, आणि इथं बघा फ्रिक्शनल सरफेस आहेत, बरोबर. तर ह्या प्रत्येक प्लेटला दोन्ही बाजूला फ्रिक्शनल सरफेस आहेत. आणि ही दुसरे तुमचे आता दुसऱ्या मध्ये प्लेट्स ह्याच्या टाकल्या आपण, आणि ह्या सगळ्या प्लेट्सला एक्सटर्नल टीथ आहेत, बरोबर. आणि ही एक्सटर्नल टीथ आपण कुठे बसवणार? फ्लायव्हीलच्या स्लॉट मध्ये. हे फ्लायव्हीलचे स्लॉट आहे, ह्याच्यामध्ये आपण हे बसवले, बरोबर. आता म्हणजे ही एक्सटर्नल टीथ वाले या स्लॉट मध्ये मूव्ह होणार आणि इंटरनल टीथ वाले हब वरच्या स्लॉट मध्ये मूव्ह होणार. आता हे ऑपरेशन कसं होतंय बघा. टोटलला क्लच प्लॅक असं नाव दिलं जातं. मग इथे एक फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट याच्यावरती बसवणार आपण आणि त्याला आतमध्ये ढकलणार. हे रिलीज झालं आता, बरोबर. आता आतल्या प्लेट फिरत नाहीयेत, बरोबर. किंवा बाहेरच्या प्लेट फिरवलं तर आतल्या प्लेट फिरत नाहीत, म्हणजे ते फ्री आहेत, बरोबर. मग आता आपण काय केलं? प्रेशर प्लेट आणि स्प्रिंगा बसवल्या याच्या आणि हे दाबतोय आपण. आता हे एंगेज झालं, हे डिसएंगेज झालं, बरोबर. हे अशा प्रकारे आपल्याला क्लच प्लेट एंगेज आणि डिसएंगेज होतंय, बरोबर. तर हे एंगेज आणि डिसएंगेज करण्यासाठी आपण काय वापरलं? स्प्रिंगा वापरल्या, बरोबर. स्प्रिंगा जनरली आपण टाकल्या की ती एंगेज होणार,
मग ज्या वेळेला आपल्याला डिसेंगेज करायचं त्यावेळेला आपण या प्रेशर प्लेटला बाहेरचा फोर्स देऊन माघारी ओढणार. ओके, सो दॅट इज हाऊ you have the engagement and disengagement in case of a multi-plate clutch. Okay, so this is you are engaged and the power is getting transmitted. Okay, so that was about the operation of a multi-plate clutch. I hope it is 2:30 almost, 2:20 almost. So any doubt with respect to whatever has been discussed? Any doubt with respect to whatever has been discussed till now? So okay, let me check out if any point is missing. Next is a centrifugal type of clutch, which we will explain in the next lecture, how the centrifugal clutch works and all. Then we have the fluid flywheel, etc. Before that, we will go for some frictional material. Okay, here clutch material. So we have different types of clutch material used. Okay, we can use a mild steel, spring steel materials. Okay, then we have the dampers spring. So cover plate can be of mild steel, diaphragm can be of a spring steel, coil springs generally spring steel, pressure plate of cast iron, clutch disc of mild steel, friction facing of asbestos. So this is a frictional material. Rivets of aluminium, then the damper spring of spring steel, clutch hub of mild steel, bolts of steel, rivets of brass, retainer spring of springs, and damper spring of mild steel, cushion spring of mild steel. So we are still remaining to discuss about this cushion spring. That we will discuss later. So what this cushion spring is, let me check out if I have details of the cushion spring. No, we don't have a. I don't have a presently. And next time I will bring you the video where I can show you the action of a cushion spring. How the cushion spring. Basically, the cushion springs. The cushion spring is something like. Just I will show you here in the clutch plate where we have the clutch plates slide. Okay, here. ह्या दोन प्लेटा इथे एक फ्रिक्शनल सरफेस आहे आणि त्या बाजूला एक फ्रिक्शनल सरफेस आहे. ह्या दोन्ही फ्रिक्शनल सरफेसच्या मध्ये जे आपण बसवतो त्याला आपण कुशन स्प्रिंग असं म्हणतो. म्हणजे एक दोन प्रकारचे इथं लोड येत आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारचे एक लोड येत आहेत. एक इम्पॅक्ट टाईपचा लोड येतोय, म्हणजे ज्या वेळेला आपण एंगेज करतो त्यावेळेला, आणि म्हणजे दोन प्रकारचे व्हायब्रेशन्स येत आहेत तिथं. तर एक आहे ते तुमचं म्हणजे इम्पॅक्ट ज्या वेळेला एंगेज किंवा डिसएंगेज करतो त्यावेळेला जी लोड येत आहे, आणि एक टॉर्शनल व्हायब्रेशन जी येते, म्हणजे टॉर्शनल म्हणजे रोटरी, ज्या वेळेला रोटेट होतंय त्यावेळेला, म्हणजे असं एक पिळतानाचं टाईपचे एक लोड येतोय, आणि एक असं दाबतानाचं म्हणजे कॉम्प्रेशनचा. ओके, कॉम्प्रेशन और टेन्शनचा. आणि मग इथं आपल्याला ही जी स्प्रिंग बसव दिसतंय त्याला डॅम्पर स्प्रिंग म्हणतोय. हे कुठलं आहे? हे रोटरी जी काही व्हायब्रेशन्स येत आहेत किंवा लोड येतोय ते घेण्यासाठी हे. परंतु जी काही इम्पॅक्ट लोड येणार आहे, म्हणजे अचानक आपण क्लच सोडला की ती एंगेज होतंय आणि अचानक त्याला असं जाऊन धडकतंय आणि फिरायला चालू करतंय. धडकला ती दॅट इम्पॅक्ट लोड ती घेण्यासाठी इथं फ्रिक्शनल सरफेस आणि खालचं फ्रिक्शनल सरफेसच्या मध्ये इथं स्प्रिंग बसवलेल्या. द फंक्शन इज टू कुशन द टू फ्रिक्शनल सरफेसेस. ओके, टू टेक द ऍक्सियल लोड. बरोबर, जी काय ऍक्सियल लोड येणार आहे तो घेण्यासाठी इथं आपल्याला कुशन स्प्रिंग असतात. आणि ही जी कॉइल स्प्रिंग आहे ज्याला आपण डॅम्पर स्प्रिंग म्हणतो, दॅट इज देअर टू टेक द रोटरी टाइप ऑफ लोड.
बरोबर, कारण इथे दोन टाईपचे लोड येत आहेत आणि ह्या दोन टाईपचे लोड घेण्यासाठी आपल्याला दोन टाईपचे स्प्रिंग इथं आपण वापरलेले आहेत. सो आय होप आय हॅव you have understood what is a single plate clutch, what is the multi plate clutch, how they are working, etc. Anybody having any doubt with respect to whatever has been discussed, you can ask. If you have marked the attendance, no problem. If you are not marked the attendance, please put your number in the chat box and you can leave, or you can stay over here and you can ask for any doubt you are having. ज्याने कुणी जे काय कोणाला डाऊट असतील ते त्यांनी ते डाऊट विचारा, रिलेटेड टू single plate clutch, related to multi plate clutch, related to a plate type of clutch, related to cone plate type of clutch. या रिलेटेड कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी ते विचारा. ज्यांना कोणाला काही डाऊट नसेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये फक्त नंबर टाकायचा आहे, फक्त नंबर, बी वगैरे काही टाकायचं नाही, फक्त नंबर टाकायचा. रोल नंबर 27, रोल नंबर 73, तुम्ही बीबी 73, बीबी 27 असं लिहिलंय, तुम्ही 27 असं लिहा. सो ज्यांनी कोणी एकदा मार्क केलंय त्यांनी काय परत मार्क करायची गरज नाही. Any doubt? Anybody? You can ask. कुणाला काही डाऊट आहे का? Anybody having any doubt? Please ask. If you don't have any doubt, you're free to leave the lecture. So anybody having any doubt, please ask, or should I stop? Okay, then we'll stop here for today and we'll end the lecture over here, today's lecture.